सद्गुरुनाथ महाराज की जय। अंबा माता की जय। आज नवरात्राची 5वी माळ, ललिता पंचमी। ललिता देवीला नमन करताना अतिशय आनंद होतोय, कारण आज शक्ती देवतेला दुर्वा वाहिल्या जातात। इतर वेळी अनिष्ट असणाऱ्या दुर्वा आज शक्ती देवतेला आपण वाहतो, 48च्या प्रमाणात वाहतो आणि आज धाऱ्यांचा नैवेद्य दाखवला जातो। आज अखंड सौभाग्य देणाऱ्या कुंकवाच्या करंड्याची पूजा केली जाते। अखंड सौभाग्यवती असणाऱ्या आजच्या स्त्री संत आहेत संत सौदामिनी। त्यांचं कार्य अतिशय थोडकं आहे, पण सर्वांना प्रेरणा देणार आहे, सर्व माता भगिनींना प्रेरणा देणार आहे। त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला आणि जन्मानंतर काही दिवसातच आई वडील हे जग सोडून गेले। काका काकूंनी त्यांचा सांभाळ केला। काका चांगले होते, पण काकू मात्र नाठाळ होती। 7-8 वर्षाच्या सौदामिनीला ती घरातली सर्व कामं करायला लावायची, राबायला लावायची। त्या बदल्यात 2 वेळचं पोटभर अन्न सुद्धा त्या बालिकेला मिळत नव्हतं। पण आपला जन्म हा कष्ट करण्यासाठीच आहे हे जणू जाणणाऱ्या त्या सौदामिनी, लग्नाचं वय झालं, सगळे सोयरे स्थळ सुचवत होती, चांगल्या चांगल्या घरातली स्थळ येत होती, पण सौदामिनी म्हणजे सोन्याची पुतळीच होत्या। तरी पण त्या काकूंनी त्या स्थळांची आपल्या मुलींचे लग्न लावून दिली आणि सौदामिनीला मात्र घरातच ठेवलं। वय वाढायला लागलं, लोक नावं ठेवायला लागले। तेव्हा नेवासे गावात राहणाऱ्या कुलकर्णी कुटुंबातल्या एका मुलाशी सच्चिदानंद, ते जन्मापासून आजारी असायचे। त्यांना क्षय रोग झालेला होता, तरी सुद्धा त्याच मुलाबरोबर आपल्या या पुतळीचं लग्न लावून द्यायचं, सौदामिनीचं लग्न लावून द्यायचं, असंच त्या काकूनी जणू छंद बांधला होता, मनात चंग बांधला होता। कारण का, तो पती लवकरच पंचत्वाला जाईल आणि तिच्या सर्व इष्टेटीसह ती आपल्याकडं सदैव राहील। कारण का, एकटाच मुलगा तो आहे। जिथं कुबुद्धी निर्माण होते तिथं परमेश्वर मात्र त्या जोडप्याच्या बरोबर उभा राहतो। तसंच सौदामिनीच्या बाबतीत झालं। सच्चिदानंद आणि सौदामिनींचा विवाह झाला। आईसारखी प्रेम करणारी सासू, वडिलांसारखा आधार देणारे सासरे सौदामिनीला मिळाले। एकुलता एक मुलगा, एकुलती एक सून, त्यामुळं घर अगदी आनंदानं भरून गेलं होतं। दोघही सासू सासरे मुलाचं आणि सुनेचं कौतुक करत होते, त्यांना हवं नको ते पाहत होते। सौदामिनीना ते सुख मानवलं, पण अपत्य काही झालं नाही। त्यांनी खूप परमेश्वराची प्रार्थना करत होत्या, कारण ज्याच्या पदरात खूप संकट असतात तो सदैव परमेश्वराचा निरपेक्षपणे धावा करतो। त्यांना एक मुलगा झाला आणि त्यानंतर मात्र त्यांच्या पतींचा म्हणजे सच्चिदानंदांचा आजार बळावला आणि ते काही दिवसातच इहलोक सोडून निघून गेले।
सौदामिनीने मात्र ठरवलं होतं की नाही, मी सती जाणार. आता माझा मुलगा मोठा आहे, माझे सासू सासरे त्याची सर्व जबाबदारी आणि काळजी घ्यायला समर्थ आहेत, तेव्हा मी सती जाणार. त्या सुस्नान झाल्या, सगळे अलंकार अंगावर परिधान केले आणि त्या सती जायसाठी निघाल्या. सगळ्या गावातले लोक अतिशय कौतुकानं म्हणत होते, काय पुण्यवान स्त्री आहे, हसत हसत सहगमनाला निघाली आहे. काही लोक नावही ठेवत होते. तरी पण सौदामिनी मात्र अतिशय आनंदानं पतीबरोबर जाण्यासाठी तयार झाल्या होत्या. प्रवरा नदीच्या काठावर अंत्यसंस्कारासाठी सच्चिदानंदांचं प्रेत आणलं होतं. तेवढ्यात एका झाडाखाली 4 भावंड बसलेली त्यांना दिसली. सौदामिनी पळत पळत त्यांच्या दर्शनासाठी गेल्या, तर ते निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई होते. सौदामिनीने वाकून नमस्कार केला. ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, सौभाग्यवती भव. सौदामिनी म्हणतात की अहो मुनिवर, मी तर सहगमनाला निघाली आहे. माझे पती पंचत्वाला गेलेत आणि जाताना का होईना थोडस गाठीशी पुण्य असावं म्हणून मी तुम्हाला नमस्कार करायला आली आहे. तेव्हा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की नाही, ते सच्चित आनंद आहेत, ते गेलेले नाहीत. प्रवरा नदीमधलं पाणी ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या हातात घेतलंय आणि ते त्या सच्चिदानंद बाबांच्या अंगावर शिंपडलं. झोपेतून उठल्याप्रमाणे सच्चिदानंद उठून बसले. तेव्हा माऊली म्हणतात की भगवान विष्णूंनी मोहिनी अवताराच्या समाप्तीनंतर या प्रवरा नदीमध्ये आपले हात धुतलेले आहेत. त्यामुळं इथे साक्षात भगवंताचा वास आहे आणि त्या चैतन्यानं सच्चिदानंद बाबा जागे झाले. कारण यांना मोठं कार्य करायचं आहे. कारण मी गुरु आज्ञेनं ग्रंथलेखन करणार आहे. गीतेवर टीकात्मक असा ग्रंथ मराठीमध्ये लिहायची माझ्या सद्गुरूंनी मला आज्ञा केली आहे आणि तो ग्रंथ मी सांगणार आहे आणि ते लिहिण्याचं काम सच्चिदानंद करणार आहे. त्यासाठी परमेश्वरानं त्यांना परत जिवंत केलेलं आहे. तेव्हा सौदामिनी म्हणतात की मला आता कशाचा मोह नाही आहे. माझ्या पतींना तुमच्या समवेत राहू दे. फक्त मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हा सर्वांना भोजन घालण्याचा अधिकार मला मिळावा. ज्ञानेश्वर माऊली आपल्या भावंडांसह जोपर्यंत त्या नगरामध्ये राहत होते, नेवाशात राहत होते, तोपर्यंत सौदामिनींनी त्यांना स्वयंपाक करून वाढलाय. किती पुण्यवान होत्या त्या. आणि त्या सुद्धा सौभाग्य अवस्थेमध्ये त्यांना मरण आलं. म्हणून आजच्या त्या कुंकवाच्या करंड्याच्या टोपणाची पूजा करताना माता सौदामिनींचा चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. आणि हराळी हे तिचं वैशिष्ट्य आहे. कारण जन्मापासून संकट संकट आणि संकट सहन करणाऱ्या सौदामिनींना त्या संकटापासून दाह कमी करण्यासाठीच दुर्वा वाहत असतील का? म्हणूनच त्यांना ज्ञानेश्वर माऊलींनी आपलंसं केलं असेल का? आणि परमेश्वरानं सुद्धा आजच्या ललिता पंचमीच्या दिवसाचं अखंड सौभाग्य त्यांना दिलं असेल का? हे शब्द मनात उभे राहतात. अशा या
संत सौदामिनींना शतशः नमन. अंबा माता की जय.